अहिल्यानगरमध्ये महानगरपालिकेच्या रूपाने महायुतीचा गुलाल, विजयाची हॅट्रिक आणि फडणवीसांचा थेट फोन. नमस्कार. अहिल्यानगरमध्ये महायुतीने विजयाचा इतिहास रचला आहे. विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुकीनंतर आता महानगरपालिकेतही भाजपा राष्ट्रवादी महायुतीने मुसंडी मारली असून जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयाची हॅट्रिक पूर्ण झालीय. या विजयाचा आनंद इतका मोठा होता की थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून विखे पाटलांचे अभिनंदन केले. काय घडलं नक्की अहिल्यानगरमध्ये? पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. अहिल्यानगरच्या राजकारणात शुक्रवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. आशीर्वाद बंगल्यावर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. जसे जसे निवडणुकीचे निकाल समोर येत गेले तसा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला. भगव्या गुलालाची उधळण आणि भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या विजयाची दखल थेट राज्याच्या राजधानीत घेतली गेली. पत्रकार परिषद सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन खणखणला. मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे विशेष अभिनंदन केले. अहिल्यानगरच्या सभेत मुख्यमंत्र्यांना दिलेला विजयाचा शब्द विखे पाटलांनी पाळून दाखवला अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. हा विजय विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अहिल्यानगरच्या जनतेला समर्पित आहे. विधानसभा आणि नगरपरिषदेनंतर आता महानगरपालिकेतही जनतेने आम्हाला कौल दिला आहे. ही केवळ निवडणूक नव्हती तर विकासाच्या भूमिकेला मिळालेली पोचपावती आहे. यावेळी विखे पाटलांनी विरोधकांचाही चांगलाच समाचार घेतला. ठाकरे बंधू एकत्र आल्याने निवडणुकीवर काय परिणाम होईल या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की ठाकरे बंधू एकत्र येण्याने कोणताही फरक पडणार नाही हे मी आधीच सांगितले होते. झोपेतून जागे व्हायचे आणि निवडणुकीला जायचे हे दिवस आता संपले आहेत. जनतेने महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून दिली आहे. पराभव झाला की ईव्हीएमवर खापर फोडण्यापलीकडे त्यांच्याकडे दुसरा अजेंडा नाही. या निवडणुकीत आमदार संग्राम जगताप आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने शहराच्या विकासाचा अजेंडा मांडला होता. या विजयामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा कार्यकर्त्यांचे बळ वाढले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याने महायुतीला दिलेले हे मोठे पाठबळ पाहता जिल्हा परिषदेतही भाजपाचा झेंडा फडकेल असा विश्वास विखे पाटलांनी व्यक्त केला आहे. अहिल्यानगरमधील हा विजय महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विकासाच्या मुद्द्यावर आणि सुजय संग्राम या जोडगोळीच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे. आता या विजयानंतर शहराच्या विकासाला नेमकी किती गती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अहिल्यानगरच्या ताज्या घडामोडींसाठी झुंजार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण बहुमत आणि 50 पेक्षा अधिक नगरसेवक भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचे निवडून दिले. हा विश्वास जो जनतेने आमच्यावर टाकला, हा विश्वास आम्ही सार्थ करून टाकू. 5 वर्ष चांगलं काम होईल आणि आमदार संग्राम जगतापांच्या नेतृत्वाखाली हे शहर ज्या पद्धतीने विकासाच्या गतीला पुढे चाललेलं आहे त्याच पद्धतीने गती घेत राहणार. जय विरूची जोडी अर्थात आमदार संग्राम जगताप आणि सुजय विखे यांचं मोठं श्रेय आहे असं मानलं जातं. जय विरूने गब्बर हद्दपार केला याचा आम्हाला आनंद आहे. आणि विषय हा अपेक्षापेक्षा जास्त तुम्ही म्हटलात. आमच्या दोघांचं 50च्या पुढचंच गणित होतं. आम्ही कधी मीडिया पुढे बोललो नाही, पण आम्ही आमच्या कागदावर 50च मांडले होते. आमचं एवढं होतं की 51 की 52 झाले. 2 जास्त आम्हाला मिळाले. पण संपूर्ण बहुमत म्हणजे विकास, संपूर्ण बहुमत म्हणजे घोडेबाजार बंद होणं, संपूर्ण बहुमत म्हणजे स्वतंत्रपणे आमदारांना आणि मला निर्णय घेण्याची ताकद देणं. आणि आता जेव्हा कधी सुनामी येते ना, तर सुनामीमध्ये आज हे कोणी म्हणू शकत नाही की मी स्वतःमुळे निवडून आलो. आज जेवढे नगरसेवक निवडून आलेत हे कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे निवडून आलेत. जेवढे नगरसेवक निवडून आलेत हे आमदार संग्राम जगताप आणि मी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लाटेमध्ये निवडून आलेत. आणि त्यामुळे ही लाट ही कोणत्या एका व्यक्तीची नाही. कुठलाही नगरसेवक हा स्वकष्टामुळे निवडून आलेला नाही. नगरसेवक हा संघटनेमुळे निवडून येऊ शकतो हे आज या निकालाने स्पष्ट झालं. मला या गोष्टीची वेदनाही आहे की जे लोक आमच्यासाठी पळाले त्यांना दुर्दैवाने आमच्या सामोरं जावं लागलं आणि पराभूतही व्हावं लागलं.
अनिल शिंदेचा पराभव किंवा सचिन जाधवचा पराभव हा काय फार आनंदाचा विजय आमच्यासाठी नाही. आम्ही त्यांना युती बरोबर घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण कदाचित त्यांना काही सर्व्हे स्टेजचे असतील आणि त्यांना लोकांना ज्यांना असं जाणवलं असेल की आम्ही 18-20 जागेवर निवडून काल एक्झिट पोल पण तेच दाखवत होते. राजकारणामध्ये सगळ्यांनीच विश्वासाने काम केलं पाहिजे. मला विश्वास आहे की काय दोघे चांगले लोक आहेत, त्याच्यामध्ये काय त्यांच्याबद्दल दुमत नाही. अनुदास कोतकर साहेबांचं आपलं योगदान त्या केडगावसाठी राहिलेलं आहे. मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये कोण पराभूत झाल्याचा आनंद आम्ही घेऊ शकत नाही. आमचे लोक विजय झाले हाच आमचा आनंद आहे. जे पराभूत झाले भविष्य कालावधीमध्ये त्यांना त्यांची आवश्यकता शहराच्या विकासासाठी आम्हाला भासणार आहे. म्हणून आम्ही आमदारांनी तर हे आता कार्यकर्त्यांनी जे गुलाल आमच्यावर टाकले, आम्ही काही स्वतःहून कुठे मिरवणूक काढायला गेलो नाही. कारण की आम्हाला हा विजय अतिशय ज्याला म्हणतो आनंददायी आहेच आहे, पण स्ट्रेस देणार आहे. कारण की शब्द देऊन ते पूर्ण पण करावे लागतील. एवढं अभूतपूर्व बहुमत हे शब्दांवर आलेलं आहे, केलेल्या विकासावर आलेलं आहे. तर आम्हाला वाटतं की आम्ही दिलेला शब्द पूर्ण करू शकतो. नगरसेवकांचं संख्याबळ जवळपास एकसारखंच आहे. सर्वात प्रथम महापौरचं आरक्षण जाहीर झालं पाहिजे. महापौर पदाचं आरक्षण नसल्यामुळे कोणाचा महापौर हा चर्चेचा विषय नाही. मी तुम्हाला आजही सांगतो, माझं आणि आमदार संग्राम जगतापांचं वरपासून खालपर्यंत सगळं वाटप ठरलेलं आहे. निवडणुकीपूर्वी या गोष्टी ऐका आमचं नाही हे पहा, आमचं एका बंद पाकिटात दोघांच्या सह्या करून आम्ही बंद पाकिट हे माननीय मुख्यमंत्र्यांकडे दिलं होतं. युतीमध्ये महापौर कोणाचा, उपमहापौर कोणाचा, सभापती कोणाचा, समित्या कोणाच्या, स्वीकृत कोणाचे, हे सगळं ठरूनच युती झालेली आहे. पण आम्ही कधी बोललो नाही. आणि हे जसं जसं आमचे तिकीट तुम्हाला शेवट कळतील, महापौर